मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच रायगडच्या भूमीमध्ये येत आहे. काय रायगडकरांसाठी आपल्या मंत्रिपदाचा आपण कशा पद्धतीने रायगडवासियांना फायदा करून द्याल? आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी जबाबदारी दिलेली आहे त्या मंत्रिमंडळाची, त्याबद्दल मी पहिले माझ्या मतदारसंघातील सर्व तमाम कार्यकर्ते, पदाधिकारी, युवसेना, महिला आघाडी, मित्रपक्ष आणि माझे सर्व मतदार बांधव या सगळ्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे माझ्या जिल्ह्यातील असणारे सर्व हितचिंतक यांचेही आभार मानतो की ज्यांनी कळत न कळत केलेली सहकार्य मदत आणि त्यामुळे एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा आज आमदार म्हणून इथं निवडून आला आणि साहेबांनी मंत्री त्याला केलेला. त्यामुळे ती आठवण, ती जाणीव मला आहे आणि जिल्ह्यांनी जे काय मला योगदान दिलेलं आहे त्या जिल्ह्याला कधी बी आणि मतदारसंघाला विसरू शकत नाही आहे. परंतु ते सांभाळत असताना महाराष्ट्राची पण जबाबदारी आता येऊन पडलेली आहे. तर त्यासाठी आम्ही आमचं कर्तव्य निश्चितच पार पाडू आणि साहेबांनी जो काही विश्वास माझ्यावरती टाकलेला आहे, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या सगळ्यांनी त्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी निश्चित प्रयत्न करेल आणि मी धन्यवाद देतो माझे या सगळ्या तमाम मतदार बांधवांना. पालकमंत्री पदावरनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच आहे असं बोललं जातं. शिवसेनेची काय भूमिका राहील? मला वाटत नाही रस्सीखेच असू शकते, कारण जे आमच्या नेते मंडळीवरती ठरवतील ते निश्चितच योग्य असं ठरवतील आणि आमचे 3 आमदार आहेत, त्याच्यामुळे आम्ही ती मागणी केलेली आहे. आणि मागच्या वेळेला पण शिवसेनेला ते पालकमंत्रीपद मिळालं होतं, यावेळेला तर मी स्वतः आहे, त्यामुळे ते मिळणं क्रमप्राप्त वाटतंय. आणि एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री हे निश्चितच या जिल्ह्याला माझ्या रूपाने न्याय देतील. बाळासाहेबांची आठवण साहेब या निमित्ताने कशी व्यक्त कराल? कालच पहिला उतरल्यावरती एअरपोर्टला पहिला मी बाळासाहेबांच्या प्रार्थनास्थळावरती दादरला शिवाजी पार्कला गेलो, तिथं दर्शन घेतलं बाळासाहेबांचं पुष्पहार अर्पण करून. त्यानंतर बाळासाहेब भवनला गेलो, तिथं आमचे कार्यकर्ते होते, तिथे आम्ही शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून तिथून आम्ही कार्यकर्त्यांना भेटून आता सकाळी मी निघालेलो आहे. तो आता रायगडच्या एंट्री गेटला पनवेलपासून सुरुवात केलेली आहे. इथले आमचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी या सगळ्यांनी जल्लोषात स्वागत केलं. आपण पाहताय हे प्रेम, हे भरत शेठला जे काही मिळतंय ते भरत शेठनी केलेली कामं, भरत शेठनी केलेला सामोरा आणि त्याच्यामुळे हे प्रेम मी कधी विसरू शकत नाहीये आणि मी त्यांचा सगळ्यांचा आभारी आहे.